चला, आज आपण एका व्यक्तीला भेटणार आहोत. ओके, चला बघूया तर कोण व्यक्ती आहे ती. बघा, 2021 ऑक्टोबर 2021 चा हा फोटो आहे. माझ्यामध्ये 14 ऑक्टोबर 2021. ओके, कोण आहे ओळखू येते? मीच आहे तो. ओके, कसला सुजलोय ना. बघा, मधमाशा चावल्या म्हणून नाही सुजलेलो. यावेळी माझं वजन 87 kg होतं, 87 किलो. ओके, 2021 ची गोष्ट आहे, ऑक्टोबर, लक्षात घ्या. आता पुढे काय झालं बघा. हा फोटो कधीचा आहे? 2022 ऑगस्ट. ओके, चेंज. आता हा फोटो बघा, हा फोटो कधीचा आहे? 2023 फेब्रुवारीचा. ओके, चमत्कार वाटतोय ना? किती वेळात झाला तो? 1 वर्षभरात. क्युरिओसिटी वाढली ना? कसं? तेच आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओ. आता मी हा चमत्कार कसा केला ते जाणून घेण्या अगोदर आपल्याला महत्वाची गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे. बघा, की आपल्या शरीराला काय लागतं हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. ओके, पहिलं काय लागतं आपल्या शरीराला? एनर्जीसाठी. बघा, आपण बघितलं होतं एका व्हिडिओमध्ये, C+O2 इज इक्वल टू CO2. आपण CO2 कसा बाहेर टाकतो ते बघितलं होतं. ओके, या रिॲक्शन मध्ये काय एनर्जी बाहेर पडते, बरोबर? एनर्जी. आता आपण जेवढं काय खातो, ओके, कार्बोहायड्रेट्स मेनली जे काय खातो त्याचं पचन होतं. ते पचन झाल्यानंतर त्याच्यातून काय मिळतं? शरीर आपलं ग्लुकोज तयार करतं. बघा, आता ग्लुकोजचा फॉर्म्युला बघू काय, C6H12O6. आता याच्यामध्ये ऑक्सिजन तर आपण वरतून घेतो, याच्यामधला हा कार्बन आहे, हा कार्बन इथे गेला, ऑक्सिजन बाहेरून घेतला आणि काय झालं? आपल्याला एनर्जी मिळाली. आपलं काम झालं. उरलं काय? पाणी. ओके, पाणी शरीर बाहेर टाकून देतं, म्हणजे ग्लुकोज पासून आपल्याला एनर्जी मिळते. ओके, आता हे ग्लुकोज कुठून मिळतं आपल्याला? कार्ब्स, कार्बोहायड्रेट्स. आता कार्बोहायड्रेट्स कशापासून मिळतात? तुमचं चपाती झालं, भाकरी झालं, ओके, त्याच्यानंतर भात झाला, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यापासून तुम्हाला कार्बोहायड्रेट्स भेटतात. फ्लॉवर, व्हाईट फ्लॉवर, मैदा, मैद्यापासून आपल्याला काय मिळतं? ग्लुकोज मिळतं, एनर्जी मिळते. तर हे झालं एक. आपल्या शरीराला काय पाहिजे असतं? एनर्जी. आता दुसरं काय पाहिजे असतं आपल्या शरीराला? प्रोटीन. पूर्ण शरीर आपलं केसापासून तर पायाच्या नखापर्यंत प्रोटीनचं बनलेलं आहे, हे लक्षात घ्या. ओके, प्रोटीन. आता प्रोटीन पण आपल्या शरीराला गरजेचं आहे. पहिलं काय? एनर्जीसाठी, म्हणजे आपल्याला चालायसाठी, धावण्यासाठी, आपल्या शरीराच्या क्रिया होण्यासाठी, मेंदूसाठी, सगळ्यासाठी एनर्जीची गरज पडते. त्याच्यानंतर शरीर बनवण्यासाठी किंवा रिकव्हरी करण्यासाठी, ओके, इव्हन DNA ची रिकव्हरी करण्यासाठी आपल्याला काय लागतं? प्रोटीन. प्रोटीन भरपूर महत्वाचं आहे बघा. ओके, आता एका लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, आपल्या शरीराबद्दल जाणून घेतलं होतं, बरोबर? सेकंड लेक्चर असेल मे बी, की मसल कसा बनतो. ओके, आपण एक्झाम्पल घेतलं होतं की पाण्याचा बंधारा, ज्यावेळेस पाणी फुटतं त्यावेळेस आपण मोठा बंधारा लावतो. तसंच जे बॉडी बिल्डर असतात, आर्नॉल्ड वगैरे, ते काय करतात? दररोज व्यायाम करतात. असं 10-20 दिवस जर व्यायाम केला तर त्यांची इक्विलिब्रियम स्टेट, म्हणजे मसल ज्या स्टेटमध्ये त्याच्यापेक्षा ती इक्विलिब्रियम स्टेट ब्रेक होते. नंतर मग मेंदू काय बोलतो? दररोजच्या त्रासापेक्षा काय करा? तिथे प्रोटीन जास्त पाठवा आणि ते मसल मोठं बनवा. म्हणजे हा दररोज 20 किलो वजन उचलतोय तर आपल्याला मग त्रास होणार नाही एकदा जर मसल मोठा झाला तर. ही थिअरी आपण बघितली होती. ओके, सो आपल्याला मसल बनवण्यासाठी किंवा आपले DNA आपल्याला रिपेअर करण्यासाठी प्रोटीनची गरज आहे. हे झालं दुसरं. तिसरं काय गरज आहे आपल्या शरीराला? विटामिन्स. विटामिन्सची गरज आहे बघा शरीराला. आणि मिनरल्स कशासाठी? रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी. रोगांबरोबर आपण श्वासोच्छवास घेतो, भरपूर जंतू जातात, पाणी पितो, भरपूर काय काय खातो, भरपूर जंतू जातात, व्हायरसेस जातात, त्याच्याबरोबर कीटाणू जातात.
आता ह्या जंतूंबरोबर किंवा ह्या रोगांबरोबर लढायचं असेल तर आपल्याला रोगप्रतिकार शक्ती स्ट्रॉंग पाहिजे ना. मग त्याच्यासाठी विटॅमिन्स प्लस मिनरल्स पण आपले बोन वगैरे बनतात त्याच्यापासून. ओके, सो विटॅमिनची गरज आहे, 3 गोष्टींची गरज आहे शरीराला. हे लक्षात आलं. आता पुढे जाऊया. आता मी काय केलं ते बघू. ओके, इम्पॉर्टंट ना, क्युरिओसिटी वाढली तुमची. आता मी काय केलं बघा. पहिलं मी केलं 16 आवर्स फास्टिंग. फास्टिंग खूप महत्वाचं आहे बघा. पृथ्वीवर असा कुठलाही धर्म नाही का जो फास्टिंगचं महत्व आपल्याला सांगत नाही. प्रत्येक धर्मात फास्टिंग आहे. उपवास, खाऊन उपवास नव्हे. आपण जे खिचडी खातो किंवा बरंच काय काय खातो तो उपवास नव्हे. निरंकार उपवास, काहीही न खाता फक्त पाण्यावरचा उपवास. ओके, तर मी रोज 16 तास उपवास केला, म्हणजे करतोय अजून पण. रात्री जर 8 वाजता मी माझं मील घेतलं आदल्या दिवशी, तर त्याच्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी 12:30 वाजता खायचो बघा. आणि काय खायचो दुसऱ्या दिवशी 12:30 वाजता ते पण महत्वाचं आहे. मी सॅलड खायचो. सॅलडनी काय व्हायचं, माझी जी विटॅमिन्सची जी गरज आहे ती पूर्ण व्हायची, विटॅमिन्स आणि मिनरल्सची सॅलडमध्ये. आणि सॅलड भक्कम असतं थोडंसं, पचायला पण, आणि प्रोटीन पण असतं त्याच्यामध्ये काही प्रमाणात. सो पचायला थोडंसं हे असतं, त्याच्यामुळे लगेच बरं वाटतं शरीराला. आणि जास्त ताकद लागत नाही, त्याच्यामुळे ऑफिसमध्ये पण जास्त एकदम असं सुस्त वाटायचं नाही. आता प्रॉब्लेम काय व्हायचा, सकाळी गेल्यानंतर ऑफिसमध्ये बसल्यानंतर कामाला लागलो, मन गुंग होऊन जायचं त्याच्यामध्ये, मध्येच भूक लागायची. मग काय करणार, एक मी त्याच्यात हे केलं होतं की रात्री मी बदाम भिजत टाकायचो, एक मूठभर बदाम, आणि ते घेऊन जायचो. मग ते बदाम सोलून खायचो. जेव्हा जेव्हा भूक लागेल त्यावेळेस बदाम सोलून खायचो थोडेसे. ते एक मुभा होती त्याच्यामध्ये. दुसरं, जर समजा तरी पण भूक लागत गेली तर मग मी काय करायचो, पॅन्ट्रीमध्ये उठायचं, त्या जागेवरून उठायचं, थोडंसं लक्ष विचलित करायचं, पॅन्ट्रीमध्ये जायचं, ग्रीन टी प्यायचं आणि परत येऊन बसायचं. भूक लागली तर ग्रीन टी किंवा गरम पाणी पिऊन आपली भूक शमवायची. एक अर्धा तास तुम्हाला वाटतं बघा भूक लागली भरपूर. एकदा का तो फेज निघून गेला अर्ध्या तासाचा, त्याच्यानंतर भूक लागत नाही तुम्हाला. तुमच्या पण लक्षात येईल बघा उपवासाच्या दिवशी. पण खाऊ नका. नंतर 12:30ला मी जेवायला जायचो. आता 12:30ला जेवल्यानंतर काय, सॅलड खायचो. सॅलड खाल्ल्यानंतर डायरेक्ट 4 वाजता 4 PM प्रोटीनवाला काहीतरी स्नॅक्स खायचो. ओके, ज्याच्यात समजा टोफू असेल, पनीर असेल, अशा गोष्टी खायचो 4 वाजता. आता थोडंसं कार्बोहायड्रेट्स पण घ्यायचो, कारण त्याच्यानंतर मी 6 वाजता व्यायाम करायला जायचो जिम मध्ये. आता जिम मध्ये गेल्यानंतर किती वाजता यायचो घरी, 8 वाजता. 8 वाजता घरी आल्यानंतर मग त्यावेळेस सुद्धा हाय प्रोटीन डाएट घ्यायचो. पहिलं तर जिम मधून आल्यानंतर प्रोटीन पावडर प्यायचो. ओके, आता चांगली प्रोटीन पावडर पिण्यास काही हरकत नाहीये, कारण आपल्या शरीरात प्रोटीनची भरपूर कमतरता आहे, आपण खात नाहीये प्रोटीन. म्हणून काही दिवस, जोपर्यंत मे बी वर्षभर 2 वर्ष तुम्ही ते करू शकता, त्याच्यानंतर प्रोटीन पावडर बंद केली तरी चालेल. नॅचरल पद्धतीनेच खाल्लं पाहिजे. मी बोलत नाही की तुम्ही प्रोटीन पावडर प्या म्हणून, नॅचरल पद्धतीनेच खाल्लं पाहिजे. प्रोटीन पावडर घेतल्यानंतर मग काय खायचो, स्प्राउट्स म्हणजे काय, मोड आलेले कडधान्य. ओके, फळं खायचो. त्याच्यानंतर प्रोटीन, आणि महत्वाचं काय माहिती का, फायबर्स महत्वाचे आहे बघा. फायबर्स काय करतात, आपल्या पचनाला मदत करतात. आपल्या पचन क्रियेसाठी, पचन संस्थेसाठी, इंस्टेंटाईनसाठी भरपूर महत्वाचे आहेत. पचन करायला भरपूर मदत करतात. त्याच्यामुळं आपल्याला गॅस वगैरे किंवा पोटदुखी याचे त्रास होत नाही. फायबर कशात असतंय, कच्च्या फळांमध्ये असतंय, ओट्समध्ये असतंय, बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये फायबर असतात. आता तुम्ही गुगल करू शकता, पण मी तुम्हाला सांगितलं 2 उदाहरणं. संध्याकाळी ओट्स वगैरे पण खायचो. त्यामुळे फळं आणि मोड आलेली कडधान्य. आता हे झालं माझं पूर्ण रुटीन. त्याच्यानंतर 8 वाजता खाल्ल्यानंतर बंद दुसऱ्या दिवशी. आता तुम्ही बोलणार, मध्ये जर भूक लागली तर काय करायचं. स्टार्टिंगला मी काय करायचो माहितीये का, जर भूक लागली तर एक केळी खायचो. केळी खाल्ल्याने काही फरक पडत नाही, एक केळी खायचं. भूक लागल्यानंतर थोडंसं ताकद येते. समजा जर एकदम लो वाटलं तर केळी खाऊ शकता तुम्ही, एक केळी खाऊन घ्यायची,
त्यातल्या गावरान गावठी केळी जर खाल्ली तर चांगलं. ओके. आता तिसरं काय केलं बघा मी, तिसरं एक्सरसाइज, जिम. ट्रेनर लावला जिम मध्ये. आणि खरंच सांगतो तुम्हाला, आपलं डायलॉग आहे सिंगम मध्ये, भारत बंद भी रहेगा तो भी आना. त्याचं भारत बंद जरी असला तरी मी जिमला जायचो. रात्री 11 वाजता जिमला गेलेलो आहे. माझा ट्रेनर बोलायचा, कोणी येऊ नाही येऊ, हे तर येणारच जिम मध्ये. ओके. सो रिगरस, निश्चय करून जर आपण रोज जिम मध्ये गेलो, काहीही झालं तरी मी जिम मध्ये जाणारच, हा निश्चय ठरवायचा असतो. 1.5 तास प्रॉपर ट्रेनिंग करायचं जिम मध्ये, प्रॉपर एक्सरसाइज करायची. आता त्याच्यामध्ये बघा काय करायचो. 3 दिवस कार्डिओ म्हणजे काय, ज्यांनी आपला श्वासोच्छ्वास वाढतो अशी एक्सरसाइज, म्हणजे रनिंग झालं, रोईंग झालं. ज्याने आपला हृदयाचे ठोके वाढतात त्याला बोलतात कार्डिओ. तुम्ही रनिंग पण करू शकता 3 दिवस, सायकलिंग वगैरे. आता 3 दिवस उरलेले, 3 दिवस काय, 6 दिवस मी रेग्युलर जायचो. आठवड्यातून 1 दिवस सुट्टी, संडेला सुट्टी, आराम पाहिजे मसल्सला. एकाडेक 1 दिवस जर रनिंग केले तर दुसऱ्या दिवशी रेजिस्टन्स ट्रेनिंग किंवा वजन उचलणे, त्याला रेजिस्टन्स ट्रेनिंग बोलतात. मग ते रेजिस्टन्स ट्रेनिंग घ्यायचं माझा ट्रेनर. आता ट्रेनर असल्यामुळे त्याला माहिती काय काय घ्यायचं. अप्पर बॉडी, लोअर बॉडी असे प्रकार पडतात त्याचे, किंवा पाठीचा असे प्रकार, किंवा फंक्शनल. 1 दिवस फंक्शनल पण असायचं, असं आहे. आता बघा, तुम्ही जर सर्च मारलं या गोष्टींसाठी तर तुम्हाला मिळेल. बट लक्षात ठेवा, ज्या दिवशी कार्डिओ करणार त्या दिवशी रेजिस्टन्स ट्रेनिंग करू नका. कारण कार्डिओ म्हणजे काय, बॉडी काय करते, फॅट्स कमी करायचा प्रयत्न करते. ओके. कमी. रेजिस्टन्स म्हणजे काय, मसल वाढवायचा प्रयत्न करते. हे कमी करायचा प्रयत्न करते, हे वाढवायचा प्रयत्न करते. ओके. सो दोन्ही एकाच दिवशी करू नका. एक तर कार्डिओ करा किंवा रेजिस्टन्स ट्रेनिंग करा. आता इथे इम्पॉर्टंट पार्ट आहे बघा. फीड, एक बुक वाचलं होतं मी, फीड द मसल अँड बर्न द फॅट. हे वाक्य तुम्ही लिहून घ्या. फीड द मसल अँड बर्न द फॅट. हे भरपूर महत्वाचं आहे. बरेचसे लोक काय करतात, एक्सरसाइज करतात, थोडंसं वजन कमी होतं आणि नंतर हार्ड स्टॉप लागतो, त्याच्या पुढे जातच नाही, वजन कमीच होत नाही. ह्याच्यासाठी आपण काय खातो, 90% 90% कशावर डिपेंड आहे, तुम्ही काय खाता, तुमच्या बॉडीत काय जातं ते महत्वाचं आहे. सगळा जमा आणि खर्चाचा खेळ आहे बघा एनर्जीचा. आता त्याच्यामध्ये तुम्ही काय खाता, प्रोटीन खायचं शक्यतो. एक्सरसाइज चालू ठेवायच्या. एक्सरसाइज जर नाही केली तर प्रोटीन पचणार नाही जास्त. थोड्या प्रमाणात खाल्लं, एक्सरसाइज नाही केली आणि थोड्या प्रमाणात खाल्लं तर पचेल. पण जास्त जर प्रोटीन खाल्लं, नुसतं प्रोटीन, मी सांगितलं प्रत्येक जेवणात प्रोटीन असलंच पाहिजे, एवढं लक्षात घ्या. जर तुम्हाला वजन कमी करायचं तर प्रत्येक जेवणात प्रोटीन ठेवा. ती जवळजवळ 6-7 बुक्स वाचली त्याच्यावर आणि भरपूर रिसर्च केलाय बघा. सो प्रत्येक जेवणात प्रोटीन ठेवा, एक्सरसाइज चालू ठेवा, तुमचं वजन कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि फास्टिंग पण लक्षात ठेवा, गरज आहे. ज्या वेळेस शरीराला बाहेरून भेटत नाही त्यावेळेस ते आत शोधतं, आणि आत आपलं हे जे सेंटरला आहे भरपूर मोठं कोठार आहे. ओके. त्याच्यामुळे आत एनर्जीची कमतरता नाहीये, जास्त विचार करू नका. त्यामुळे फीड द मसल. मसलला काय फीड करायचं, प्रोटीन. मसलला काय लागतं, प्रोटीन. म्हणजे मसल मोठे झाले पाहिजे. आणि बर्न काय करायचं आपल्याला, फॅट बर्न करायचंय. तर माझं हे जे रिगरस ट्रेनिंग रुटीन पूर्ण वर्षभर चाललं, आणि वर्षभरात कॅन यू बिलीव्ह माझं वजन 87 kg वरून 64 kg वर आलं. बघा हिशोब करा किती, जवळजवळ माझ्या मते 23 kg. एका वर्षात 23 किलो वजन कमी केलं. प्लस माझं लीन मास वाढलं, म्हणजे मसलचं वजन वाढलं 5 किलो, म्हणजे 28 kg एवढं बर्न केलं मी फॅट शरीरात. सोपं आहे, फक्त एक निश्चय पाहिजे. भारत बंद असला तरी जिमला जाणार, मी प्रोटीनच खाणार प्रत्येक खाण्यात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा, हे लिहून ठेवा तुम्ही. महत्वाची गोष्ट काय आहे, पहिलं, दुसरं आणि तिसरं, 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. हे तर बोर्डवर लिहाच तुम्ही. काय लिहायचं, पहिलं, नो शुगर. शुगर खायची नाही. माझ्या रुटीन मध्ये कुठे शुगर दिसली का तुम्हाला? नाही. नो
चहा पण नाही, शुगर नाही, अजिबात नाही, 0 शुगर. नो व्हाईट फ्लावर, मैदा अजिबात नाही. पाव वगैरे, ब्रेड वगैरे अजिबात हात सुद्धा लावायचा नाही जर वजन कमी करायचं आहे तर, लक्षात ठेवा. आणि तिसरं, नो टू फ्राईड फूड, किंवा आपण काय बोलतो त्याला जंक. जंक म्हणजे काय, इंग्रज लोक त्याला जंक बोलतात. जंक म्हणजे काय, कचरा. फ्राईड फूडला काय बोलतात, कचरा. फास्ट फूड जे असतं कचरा खायचा नाही, नो जंक फूड. हे मोठ्या अक्षरात तुमच्या बेडरूमच्या तिथं समोर लिहून ठेवा. नो शुगर, नो व्हाईट फ्लोअर, नो फ्राईड फूड. हे हात सुद्धा लावायचं नाही याला. एवढं जर करणार तर 100% तुमचं वजन कमी होईल. ओके, थँक्यू व्हेरी मच.